नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय प्रेमाची गोष्टचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे सावनी दाराची कडी काढून घरामध्ये आतमध्ये जात असते धावत धावत. आणि तोपर्यंत तिथे प्रेक्षकांनो ना मम्मी येतात आणि त्या सावनीला जोरजोरात काही काही बोलत असतात. त्या काय म्हणतात बघूया आपण प्रेक्षकांनो. कुठे चाललीस? तर सावनी म्हणते, काय करताय काय तुम्ही? तर मम्मी म्हणतात, आवाज खाली करून बोलायचा. हे आमचं घर आहे, तुझं नाही. सावनी म्हणते, मला पण हौस नाही आहे तुमची तोंड बघायची. मला आदित्यला भेटायचं आहे, मला त्याच्याशी नीट बोलायचं आहे, त्याला समजून सगळं सांगून मग बाय करायचं आहे. मग मम्मी म्हणतात, आदित्यवर तुझी सावलीसुद्धा पडून देणार नाही मी. आदित्यला विसर आता तू. मी सागराला सांगणार आहे, मी कोर्टात जायला सांगणार आहे सागरला. काय पण कर, पण या आदित्यवर तुझी सावलीसुद्धा पडू देणार नाही आहे मी. सावनी म्हणते, तुम्ही असं काही करू शकत नाही. तुम्ही एका आईपासून इकडे मुलाला तोडू शकत नाही. मग मम्मी म्हणतात, आधी थेरे करायची, मग चोरी करायची आणि म्हणायचं मी आई आहे. आई अशी असते का? आई नावाला कलंक आहेस तू, असं मम्मी जोरजोरात बोलत असतात. आणि मग तिकडनं स्वाती पण बाहेर येते. बघूया प्रेक्षकांना आता अजून पुढे काय काय होतंय ते. बाई म्हणून सुद्धा तू कलंक आहेस. मग सावनी म्हणते, झालं, मला आत जाऊ द्या. मग इकडे मम्मी म्हणतात, आत काय आत? बाहेर चालायचं बाहेर, या घरात तू थांबायचं नाहीस. सावनी म्हणते, मला पण हौस नाही आहे तुमच्यासारख्या दीडदमडीच्या माणसांबरोबर राहायची, मला माझे कपडे आणू द्या असं ती म्हणते. तर मम्मी म्हणतात स्वातीला, स्वाती जायची बॅग भरून घेऊन ये जा. आणि सावनीला जवळजवळ ढकलतच त्या इथे घराबाहेर काढतात बरं का प्रेक्षकांनो. आणि ते दाराला कडी लावून घेतात. सावनी बाहेरनं आरडाओरडा करत असते. मम्मी म्हणतात, या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा तुझं तोंड बघायचं नाही आहे, चल बाहेर चल. तरी पण सावनी इथे आदित्य म्हणून ओरडत असते. आणि मग ती मम्मीला म्हणते, तुम्हाला कसं कळत नाही आहे, आदित्य आता झोपलाय आणि जेव्हा तू झोपेतून उठेल तेव्हा तो मला शोधेल आणि मी त्याला दिसले नाही तर तो डिस्टर्ब होईल. मला त्याला भेटू द्या, मला त्याच्याशी बोलू द्या. आदित्य असं करत इथे सावनी ओरडत असते. पण मम्मी काही तिचं ऐकून घेत नाही. तिच्या तोंडावर इथे दरवाजा लावतात आणि म्हणतात, खबरदार पुन्हा माझ्या घरात तू इथे पाय ठेवलास तर कोयत्याची शपथ तुझ्या सोडणार नाही मी, असं आता धमकी दिली. पण आदित्यसाठी इथे सावनीचं मन आत्ता हळवं झालंय. ती दारावर थाप मारून आदित्य असं म्हणत रडतीये. एका आईसाठी थोडंसं वाईट वाटतं, पण ही आई कशी आहे ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळं तिनं एवढं कांगावा आदित्यसाठी करायच्या दिना व्यवस्थित वागायला पाहिजे होतं असं वाटतं. तर इकडे प्रेक्षकांनो, मुक्ता आदित्यला इथे डोक्यावरून हात फिरवते, त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवते. ती पण तोच विचार करते की तुझ्या आयुष्यात जी काही उलथापालथ चालली आहे ती तुला आता माहिती पण नाही आहे. तुझ्या मम्माने जे काही केलं आहे ते तुला माहिती नाही आहे. एका आईला मुलापासून आम्हाला तोडायचं नव्हतं, पण आमचा नाईलाज आहे. आम्ही काय करू? ज्या वेळी प्रत्येक वेळी इथे तुझ्या मम्माने तुझा फक्त वापर म्हणून इथे तुझा उपयोग केला आदित्य, आणि हे तुला आत्ता कळण्याचं तुझं वय पण नाही आहे. आणि ज्या वेळेला तुला हे कळेल तेव्हा तुला किती वाईट वाटेल. आणि आता उद्या तुला कसं फेस करायचं किंवा सांगायचं ह्याचा इथे मुक्ता विचार करते. ती म्हणते, सावनी जर इथे तुझ्याबरोबर राहिली असती, तिने फक्त तुझा विचार केला असता, तुझा आनंद कशात आहे त्या गोष्टी केल्या असत्या ना तर खरंच खूप आवडलं असतं. पण तिने दरवेळी कधी ना कधीतरी आम्हाला त्रास देण्यासाठी, कधी मला हरवण्यासाठी, कधी सागरला हरवण्यासाठी, कधी स्वतःचा इगो जपण्यासाठी फक्त आणि फक्त तुझाच वापर करून घेतलाय. त्यामुळे इथे वाईट वाटतंय असं मुक्ता इथे त्याच्या डोक्यावरून हात फिरवताना इथे बोलते. प्रेक्षकांनो, खरंच या मोठ्या माणसांच्या अशा वागण्यामुळे लहान मुलांना किती त्रास होत असेल ना. त्यांचं जे काही भावनिक विश्व असतं ते खरंच किती अडचणीचं करून टाकतात. धड त्या बोलू पण शकत नाहीत अशी सगळी अवस्था होते. ती शांतपणे त्याच्या डोक्यावरून ते हात फिरवते आणि मग निघून बाहेर येते. तर बाहेर इथे डायनिंग टेबलवर मम्मी, सागर सगळे बसलेत. मुक्ता आल्यानंतर मम्मी विचारतायत, आदित्य झोपला का? तर मुक्ता म्हणते की हो, आता तरी तो इथे शांत झोपलेला आहे, पण उद्या सकाळी तो जेव्हा उठेल आणि प्रश्न विचारेल तेव्हा काय उत्तरं द्यायची त्या बिचाऱ्याला माहिती पण नाही आहे की त्याच्या आयुष्यामध्ये केवढी आणि काय उलथापालथ चालू आहे ते, असं इथे मुक्ता म्हणते. मम्मी म्हणतात, सावनीने सगळा गोंधळ घालून ठेवलाय, घरातले पैसे चोरून झाडाखाली नेऊन ठेवले. हा नवीनच कुठला मनी प्लांट लावला नाही तिने. पण तोपर्यंत ते सागर म्हणतो मुक्ताला, मानलं तुम्हाला मुक्ता, तुम्ही म्हणाला होतात दिवाळी आहे, तुम्ही असताना घरातली लक्ष्मी बाहेर जाणार नाही.
ती परत येईल हे तुम्ही म्हणाला होतात, तर मानलं मी तुम्हाला. आणि मुक्तासुद्धा त्याच्याकडे इथे लाडानं बघत असते, हसत असते त्याच्याकडे बघून. तोपर्यंत इथे मम्मी म्हणतात, हां माझी सून आहेस तशी, लाखात एक माझी सून आहे. पण मुक्ता तू एक लबाडी केलीस हां. हे सगळं तुला शोधाशोध करण्यासाठी टाईम पाहिजे होता, म्हणून तू सगळा चोरीचा स्वतःवर घेतलास, बरोबर ना? मुक्ता त्याचं बोलणं ऐकून इकडे सॉरी म्हणते सागरला. तर सागर त्याच्या हातावर हात ठेवतो आणि मग तेवढ्यात स्वाती म्हणते, मला एक कळत नाही आहे, त्या दिवशी दिवसभर मी घरीच होते आणि सावनी तुझ्याबरोबर कायम होती बाहेर जाताना, पण सावनीनं चोरी केली कधी मला काहीच कळत नाही आहे. कारण ती तुमच्या रूमकडे जाताना कधी दिसलीच नाही. आणि मग आता ती काय उत्तर देते हे बघण्यासाठी मुक्ताकडे सगळी बघत असतात. पण मुक्ता इथे विचार करते, अरे देवा, हे तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण ही गोष्ट घरात अजून कुणालाच माहिती नाही आहे. आणि आता असं व्हायला नको की घरामध्ये कुठल्या गोष्टी आपण लपवल्या पाहिजेत, असं व्हायला नको. सगळ्यांना सगळ्या गोष्टी आपल्या माहीत असल्या पाहिजेत, असं ती इथे विचार करते आणि उठते तिथून, मी आलेच म्हणून. तोपर्यंत सागर मुक्ताला सांगतो इथे की जरा लकी काय करतोय ते तेवढं बघून या, तो आला नाही आहे, बराच वेळ झाला बाहेर, तेवढं जर असं बघून या, असं म्हणून सागर इथे सांगतोय. तर प्रेक्षकांनो, लकी इथे रूममध्ये एकटाच बसलाय आणि मुक्ता आता त्याच्या जवळ जाते. आणि आत्ताचे ह्या दोघांचे जे काही संवाद आहेत, जे काही बोलणं आहे, ते खरंच खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. आणि ते काय बोलतायत ते बघूया आपण प्रेक्षकांनो. मुक्ता लकीजवळ येऊन बसते आणि म्हणते, चल बाहेर चल, सगळे वाट बघतायत. लकी म्हणतो की नाही वहिनी, मी बाहेर आलो ना की मला सगळे माझ्या चुका आठवतात, म्हणजे मी केलेली चोरी, माझे रिपोर्ट्स, या सगळ्या गोष्टी आठवतात. मला स्वतःचीच लाज वाटायला लागते आणि म्हणून मग मी असा त्यांच्याबरोबर नाही थांबत, म्हणून मी एकट्या तिथे बसलोय. तर मुक्ता आता लकीकडे बघते आणि ती छान समजवते बरं का. तर किती वेळ लपून राहणार आहेस तू त्यांच्यापासून, स्वतःपासून किती काळ पळ काढणार आहेस तू, असं खोटं बोलत राहायचं आहे घरच्यांशी, असं इथे मुक्ता विचारते. आणि म्हणते, माझं ऐकशील, आपण जेव्हा आपल्या माणसांना आपल्या मनातील गोष्ट सांगतो ना, त्यावेळी आपल्याही नकळत त्या आपल्या मनावरचा भार हलका करून टाकतात. खरंच त्यांना तू सगळं सत्य सांगून टाक. लकी म्हणतो, काय सगळं सत्य सांगणार आहे वहिनी, हे की कधी मी बाप होऊ शकणार नाही आहे, मला कधी मूल होऊ शकणार नाही, हे सत्य सांगू मी? आणि हे सगळं जर घरच्यांना कळलं तर माझी काय इज्जत राहील घरच्यांसमोर? मग मुक्ता इथे उठून म्हणते आणि म्हणते, काय रे, काय आहे हे सगळं? कोण म्हणते हे सगळं? बरं आहेस ना तू? अरे ही सगळी तुझी माणसं आहेत, प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर, काळजी वाटते त्यांना तुझी, आणि ती समजून घेणार नाहीत का तुला? उलट तू जर का तुझा प्रॉब्लेम त्यांच्यासोबत शेअर केलास तर ते तुला जास्त समजून घेतील. लकी म्हणतो, हे बोलणं सगळं सोपं असतं, पण मला नेमकं काय वाटतं हे तुम्हा कोणाला कधीच कळणार नाही. असं म्हटल्यानंतर मुक्ता थोडीशी ती हट होते आणि म्हणते, मलासुद्धा कळणार नाही लकी. इमोशनल असं वातावरण झालं आहे, कारण मुक्ताला आई होऊ शकणार नाही मुक्ता, हे सत्य तिनं पचवलं आहे. आणि तो एकदम असा म्हणाला की तू कुणालाच कळणार नाही. तर मुक्ता म्हणते, मला पण नाही कळणार, असं म्हणते आणि त्याच्याजवळ इथे येऊन बसते आणि खूप छान बोलते आणि म्हणते, हे सगळं माझ्यापेक्षा कुणीच बेटर इथे समजून घेऊ शकणार नाही. माझं अर्धं आयुष्य गेले रे, याच वाटेवरनं चालत आली आहे रे मी. समाजाने मला याच गोष्टीवरून हिणवलं आहे, याच गोष्टीवरून बोल लावलेत, माझी वारंवार चेष्टा केली आहे. सावनीसारख्या बायका तर आजही ती गोष्ट उकरून काढतात आणि त्याचा वापर करून मला बोलतात, मला कमी दाखवण्यासाठी बोलतात. मला कळू शकते लकी, कळतंय मला, पण मी बाहेर आली आहे यातून आणि आज मी ताठ मानेने जगते आणि यापुढच्या आयुष्यातही मी ताठ मानेनेच जगणार आहे, कारण मी माझं सत्य स्वीकारलं आहे. माझ्याबरोबर माझ्या सगळ्या माणसांनी हे सत्य स्वीकारलं आहे, मला मदत केली आहे या सगळं सत्य स्वीकारताना. आणि तुझा दादूस, माझे आई बाबा, या सगळ्यांनी मला एक सत्य पटवून दिले की या सगळ्याच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे किंवा एक व्यक्ती आहे. या सगळ्यांनी, या माणसांनी सगळ्यांनी मिळून मला कॉन्फिडन्स दिला आहे की या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी आहे. आज मी आई होऊ शकले नाही आहे, पण मी बायको म्हणून, सून म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून बाकी सगळी नाती जगायला किंवा निभवायला केपेबल आहे. आणि एवढंच काय लकी, अरे सई माऊ आली माझ्या आयुष्यामध्ये आणि तिने माझी आईसुद्धा करून टाकलं तिनं मला. माझ्या आयुष्यात जी काही पोकळी होती ना ती भरून काढली तिनं आणि माझं सगळं जे काही कुटुंब आहे ते पूर्ण केलं. हे सगळं मी तुला का सांगते माहिती आहे?
कारण मला तुझी मनस्थिती चांगली कळतीये आणि मला हे कळतंय की आता या मोमेंटला तुला जी ताकद पाहिजे ती ताकद तुझी माणसंच इथे देणार आहेत, तुझी फॅमिली तुला देणार आहे. कारण आपल्याला वाटत असतं रे, पण ना आपण सगळं सांगितल्यानंतर ना आपली फॅमिलीच आपल्याला सगळं सरप्राईज करते. आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते असे सॉल्व्ह करून टाकते. आज मी तुमच्या घरात आले, कोळी कुटुंबात, मी बाहेरची आहे ना. आज तुझ्या घराने म्हणजेच आज माझी फॅमिली आहे तिने मला स्वीकारलं आहे. तू तर त्यांचा आहेस, त्यामुळं तुला नाही स्वीकारणार ते. असं इथे छान पद्धतीनं मुक्ता लकीला सांगत असते. तर लकी तिला म्हणतो, हे सगळं बोलायला ठीक आहे, ऐकायला छान वाटतं हे सगळं वहिनी, पण हे सगळं घेऊन या समाजात जगणं खूप कठीण आहे. पण मी स्त्रियांना कमी लेखत नाही आहे, पण पुरुष म्हणून जगणं ना खूप कठीण आहे. तुम्ही स्त्रियांना एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करून ना त्याच्याबरोबर आनंदाने जगू शकता, पण आम्ही पुरुष म्हणजे आमच्यातली कमतरता आम्हाला फेल्युअर वाटते. आमचा मेल इगो दुखावला जातो. वहिनी, आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी खूप चुका केलेत, पण आता मला एक संधी हवी होती आयुष्यात चुका सुधारणा करायची. पण हे सगळं आत्ता असं होऊन बसलं आहे. मलाही वाटतं ग दादूसारखं जबाबदार व्हावं, माझ्या बायकोचा मी सगळा सांभाळ करावा, व्यवस्थित वागावं, पण माझ्या आयुष्यात नातवंडांचं सुख द्यावं माझ्या आईला, हे सगळं मला असं वाटतं ग. पण आता हे सगळं घडलं आहे आणि या सगळ्या गोष्टीला काय अर्थ उरला आहे असं मुक्ताला इथे लकी विचारतो. आणि मग लकीला मुक्ता इकडे व्यवस्थित छान समजावते बरं का. ती म्हणते, मुळात पुरुषांचा पुरुषार्थ या एका गोष्टीवरून ठरत नाही. टू बी अ मॅन इज इझी, बट टू बी अ जेंटलमॅन इज डिफिकल्ट, टफर. आणि आम्हा बायकांना ना एक जेंटलमॅन आवडतो, जे आमचा आदर करतात, आम्हाला सांभाळतात, आमच्यातले फ्लॉज ॲक्सेप्ट करून आम्हाला स्वीकारतात. आज आम्ही इंडिपेंडंट आहोत. आमच्या स्वतःचा खर्च आम्ही स्वतःपुरता करू शकतो. वी अफोर्ड मेकअप किट्स महागडे आम्ही अफोर्ड करू शकतो, पण आमच्या अश्रूंमुळे आमच्या डोळ्यातलं काजळ पुसलं जाऊ नये हे सांभाळणारा पुरुष हवा असतो आम्हाला. आम्ही स्त्रिया इथून म्हणजे मनातून विचार करतो ना रे, पण त्यामुळे ना आम्हाला आमच्यामुळे आमच्यासाठी असणारा पुरुष असाच हळवा असा असू शकतो. कमावू देत, 2 पैसे कमी कमावू देत त्याने, पण आमच्या भावनांना लाखमोलाची किंमत देणारा हवा असणारा पुरुष हवा असतो आम्हाला. नाही होऊ शकला तो बाप, काही हरकत नाही. आमच्या बाबाने आम्हाला कसं प्रिन्सेससारखं जपलं असतं ना, तसंच आमच्यासाठी त्याच्या मनातला बाप जागा व्हावा असं वाटत असतं आम्हाला. आणि आज तुझ्या दादूच्या रूपाने तोच बाप मिळाला आहे मला, जो मला सांभाळतो, माझी काळजी घेतो आणि माझी खात्री आहे आज माझ्या आयुष्यातील उणिवा भरून काढणारा जोडीदार जसा मला मिळाला आहे ना, तसाच तो तुलाही मिळेल. आणि आपल्या माणसाने आपल्याला समजून घेतलं, आपल्या पाठीशी उभे राहिले की यातलं काहीच उरत नाही रे. सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडून जातात, उडून जातात. मी तुला इतकंच सांगेन रे, बाकी तुझा निर्णय जो काही असेल त्या निर्णयाचा आदरच करेन मी, असे इथे मुक्ता लकीला समजावते. हे जे काही मुक्ताचं बोलणं आहे ना ते खरंच खूप छान होतं. म्हणजे एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला मिळाला सगळीकडे बघण्याचा. मग लकी म्हणतो, कळतंय मला तुझं वहिनी, आता या एका प्रॉब्लेममुळे मी जगाला मला हिणवू देणार नाही. मला कळलं आहे की खरा पुरुषार्थ कशामध्ये असतो. खरा पुरुषार्थ सगळ्यांना सांभाळण्यात, घरच्यांना सगळ्यांना आनंद देण्यात असतो. वहिनी फक्त एकच, आजपर्यंत जशी माझ्या पाठीशी उभी राहिलीस तशी कायम माझ्या पाठीशी उभी राहशील. मी तयार आहे घरच्यांना सगळं सांगायला. मग लगेच मुक्ताई ते म्हणते, सो प्राऊड ऑफ यू. आणि हे बघ, जिथे मी आहे तिथे सागरसुद्धा तुझ्या पाठीशी ते कायम उभे असतील असा ती त्याला विश्वास देते. खरंच हे एक नातं वेगळंच असतं ना. म्हणजे ज्या व्यक्तीपुढे आपण विश्वासाने बोलू शकतो, सगळं सांगू शकतो, ती व्यक्ती आपल्यासाठी खरंच खूप गरजेची असते आणि ती व्यक्ती आपल्याला खरंच खूप छान समजावते. जसं आता मुक्ताने या लकीला समजावलं आहे. भले त्यांचं नातं वेगळं आहे, पण तिनं आता ज्या पद्धतीनं समजावलं ना ते खरंच खूप छान वाटलं, आवडलं. तर इकडे प्रेक्षकांनो, सावनी आपल्या मोडमध्ये आलेली आहे. ती विचार करते की आता पुढे काय करता येईल. या सगळ्यांनी मला घरातून बाहेर काढलं आहे, तर या सगळ्यांना त्यांची जागा दाखवून देईल, त्यांना वेगळं करील
करीन असं इथे मनामध्ये तिच्या इथे विचार चालू आहे. हे घर राहणार नाही, त्या सगळ्या घरातल्या माणसांना मी इथे वेगळं करीन असा ती विचार करते आणि मला कळलंय की पुढे मला काय करायचंय ते असं म्हणते. आणि इकडे प्रेक्षकांनो, आरतीला इकडे फोन आलाय. सावनी आरतीला फोन लावते कारण तिला असं वाटतं की मुक्ताची पुढची खेळी काय असणार आहे किंवा मुक्ता पुढे जाऊन काय करणार आहे. तर सावनी इथे आरतीला म्हणतीये की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे आणि तू आता घरात आहेस ना, असं फोनवर सांगू शकत नाही मी तुला. मला जे काही सांगायचं ते मी तुला भेटूनच सांगते. तू तुझ्या आता घरात आहेस ना, मी आलेच असं इथे म्हणते. आणि आता सावनी आरतीला भेटून नेमकं काय काय सांगणार आहे ते बघत राहणं गरजेचं आहे, कारण हिची कारस्थानं काही केल्या इथे संपत नाही आहेत. मी तुला येऊन भेटते असं आता सावनीनं आरतीला सांगितलंय. आता मुक्ताच्या आयुष्यामध्ये नवीन वादळ आणायला सावनीचं कुरापती डोकं काम करायला सुरुवात केलंय. कदाचित तिला असं वाटतंय की आता लकीचं जे काही सत्य आहे ते घरात सांगणार आणि मग त्याच्यानंतर लकीसाठी लग्नासाठी त्या आरतीचाच विचार केला जाईल. त्यामुळे ती आरतीलाच आधी काहीतरी सांगेल आणि मग त्याच्यानंतर इथे त्यांच्या कुटुंबामध्ये सगळे परत गैरसमज होतील असा सगळा इथे तिचा विचार चालू आहे. बघूया सावनीचं हे म्हणणं खरं ठरेल का ते. तर प्रेक्षकांना आता लकीनं घरामध्ये इथे सगळ्यांना सगळं सांगितलेलं आहे. मम्मी इथे रडायला लागली आहे. सागर पण 2 मिनिटं असा शांत बसलाय आणि मग त्याच्यानंतर लकी इथे सागरला म्हणतो की दादूस तू असा गप्प का, तू बोल ना. आणि मग सागर एकदम इथे उठून ना त्याला असं मारायला जातो आणि मग तो असा हात असा मारायला उगारतो, पण तो त्याला मारत नाही, तर तो त्याला प्रेमाने एक छानशी अशी घट्ट अशी मिठी मारतो आणि म्हणतो की एवढं सगळं चालू होतं तुझ्या आयुष्यात, तू आम्हाला बोलला का नाहीस, तू आम्हाला काही सांगितलं का नाहीस. तर मुक्ता येऊन त्याच्या बाजूला उभी राहते आणि म्हणते कसं सांगणार तो तुम्हाला काही सांगायला गेलं तर तुम्ही लगेच मारामारी करायला उठता, इथे हात उगारायला तयार असता तुम्ही. असं असताना तो तुम्हाला सगळी गोष्ट कशी सांगेल. आणि मग त्याच्यानंतर इथे मुक्ता लकीला म्हणते लकी इथून पुढे कुठलीही गोष्ट घरच्यांपासून लपवू नकोस, कारण अशा गोष्टी जर बाहेरच्या माणसांना कळल्या तर ती कशी फायदा घेतात बघितलंस ना. आता सावनीला माहिती होतं की तू ही गोष्ट घरात बोलू शकणार नाहीस, पण तिनं त्या गोष्टीचा कसा फायदा घेतला आणि बघितलंस ना. आणि मग ती सगळ्यांना म्हणते की आता एक गोष्ट आपण करायची, आपण ज्या काही घटना आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या कुटुंबापासून लपवायच्या नाहीत, म्हणजे बाहेरची माणसं त्या गोष्टीचा फायदा उठवूच शकणार नाहीत. त्यामुळे आपण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगायची आणि कुणापासून काही लपवून ठेवायचं नाही. तोपर्यंत मम्मी म्हणतात असं कसं झालं, आता इथे माझ्या लकीच्या आयुष्याचं काय होणार, कसं आयुष्य काढणार तो, कोण मुलगी देणार. आणि मग मुक्ता म्हणते अहो तुम्ही आत्ता या वेळेला असं का बोलताय मम्मी. हे बघा मला जसे सागर मिळाले तसं मुक्ता म्हणते की लकीच्या आयुष्यात पण कुणीतरी जोडीदार नक्की येईल जो लकीला इथे समजून घेईल आणि नक्कीच इथे काहीतरी चांगलं होईल असं इथे मुक्ता समजावते. आणि मग त्याच्यानंतर इथे मम्मी उठतात आणि म्हणतात बरोबर बोलते मुक्ता, एक मुलगी आहे जी आपल्या लकीला समजून घेऊ शकते, ती लकीला पदरात घेऊ शकते आणि तो आहे तसा त्याला स्वीकारू शकतो. आणि मग त्याच्यानंतर स्वाती म्हणते कोण, शेवंताची भाषी. तर इकडे मम्मी म्हणतात नाही ग, लकीची आरती. असं म्हटल्यानंतर आता प्रत्येकजण मम्मीकडे शॉक होऊन बघतायत बरं का. अगदी लकीसुद्धा मम्मीकडे शॉक होऊन बघतोय. तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षकांनो, आरती लकीशी लग्न करायला तयार होईल किंवा या सगळ्या जे काही विचार करतायत त्या गोष्टी तशा घडतील का सावनी नवीनच आपला डाव टाकेल जो तिने आधी ठरवलाय तो. काय होईल तुम्हाला काय वाटतं ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणाऱ्या गोष्टी खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत बरं का. काय काय होतं हे बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही छान छान कमेंट करा, म्हणजे आम्हाला असे रिव्ह्यू द्यायला मोटिवेशन मिळेल आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते तुमच्यासमोर सिरियलचे रिव्ह्यूज देऊ शकू. प्रेक्षकांना उद्याच्या भागात इथे लकीसाठी आरतीला इथे मागणी घातलेली आहे, पण इथे आरती त्यांच्यावर इथे चिडून बोलते. पण सागर म्हणतोय की लकीचं सत्य तुला कसं कळलं, तर सावनीनं मला हे सत्य सांगितलं असं आता इथे आरतीनं सांगितलंय. सावनी आणि मुक्ता नेमकं काय काय करतील ते जाणून घेऊया. बघत राहा, त्याच्यासाठी तुम्ही बघत राहा प्रेमाची गोष्ट.